नमस्कार, जयश्री मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपल्या रेसिपीमध्ये छान असं 5 प्रकारचे कडधान्य वापरून मी डोस्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। त्यामुळे व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1 कप उडद डाळीचा सोल, 1 कप तांदूळ, 1 कप मूग डाळीचा सोल, ज्वारी 1 कप आणि 1 कप हरभरा डाळीची डाळ आणि 1 चम्मच मेथी। हे छान स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये आपण 2 ते 3 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि असंच आपल्याला 2 ते 3 तास अशाच डाळी ह्या भिजवून घ्यायच्या। तर इथे 2 ते 3 तास मी डाळी भिजवून घेतल्या होत्या। त्यानंतर 2 ते 3 तास झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी आपण जसं डोस्याला बॅटर बनवतो तसं बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची। यामध्ये आपण जेव्हा मिक्सरला फिरवतो तेव्हा अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं। थोडं पातळ ठेवायचं आपलं हे बॅटर। तर मी इथं पूर्ण छान मिक्सरमध्ये बारीक वाटून करून घेतलं। एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि 2 मिनिटं छान आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं। 2 मिनिटं छान फेटून घेतल्याच्याने आणि मीठ टाकून घेतल्याच्याने बॅटर छान फॉर्मॅट होते। तर इथे छान मी 2 मिनिटं बॅटर हे छान फेटून घेते, जेणेकरून रात्रभरातून अगदी छान फॉर्मॅट होते आपलं बॅटर। तर इथे मी छान मिक्स करून घेतलं आणि जास्त फॉर्मॅट झालं तर किचन ओटा खराब होऊ नये त्यासाठी मी इथं एक ताट ठेवून घेते आणि नंतर यावर एक झाकण ठेवून घेऊया आणि हे आपल्याला रात्रभर असंच ठेवून द्यायचं। तर सकाळी बघू शकता तुम्ही किती छान फॉर्मॅट झालेला आहे बॅटर, किती छान जाळी झालेली आहे। बॅटरमध्ये मीठ टाकून ठेवल्याने अगदी छान फॉर्मॅट होते बॅटर। हे इडलीचं बॅटर सुद्धा तुम्ही असंच बनवू शकता। तर परत एकदा छान फेटून घ्यायचं। थोडं घट्ट वाटत आहे त्यामुळे थोडं पाणी मी यामध्ये टाकून घेत आहे, अर्धा ग्लास। त्यानंतर आलूची चटणी करून घेऊया। इथं मसाला डोसा बनवून घेत आहे मी। तर 1 चम्मच तेल टाकून घेतलं, अर्धा चम्मच मोहरी टाकून घ्यायची, अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं। त्यानंतर 1 चम्मच फुटाणा डाळ टाकून घ्यायची। नंतर मध्यम आकाराचे मी 2 कांदे कट करून घेतले होते पातळ स्लाइसमध्ये, ते टाकून घेऊया। कांदा एकदा परतवून घ्यायचा। त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या त्या टाकून घ्यायच्या। छान एकदा मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकूया 5 ते 6 आणि परत एकदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। अर्धा चम्मच हळदी पावडर टाकून घ्यायचं, चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। परत एकदा छान मिक्स करून घेऊयाचं आणि मी इथं 4 बटाटे शिजवून घेतले होते ते यामध्ये टाकून घेऊया। मसाला डोस्यासोबत ही बटाट्याची भाजी छान लागते। आणि खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। रव्याचे आप्पे ती रेसिपी तुम्ही आतापर्यंत बघितली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। त्यामध्ये मी तुम्हाला खोबऱ्याची चटणी सांगितलेली आहे। तर छान मिक्स करून घ्यायचं। बटाटे शिजलेले आहेत त्यामुळे फक्त 1च मिनिट आपल्याला भाजी ही परतून घ्यायची। छान मिक्स करून झाली तर गॅस बंद करून घ्यायचा। बटाट्याची भाजी आपली तयार आहे। त्यानंतर थोडं पाणी मी अजून टाकून घेतलं। छान डोस्यासाठी बॅटर आपलं तयार आहे। त्यानंतर एक तवा ठेवायचा। तव्याला पहिले तेल थोडंसं पाणी टाकून छान ग्रीस करून घ्यायचं, जेणेकरून तव्याला डोसा हा चिपकत नाही। इथे मी लोखंडी तवा यूज करत आहे, तुम्ही नॉनस्टिक सुद्धा यूज करू शकता। आणि 2 चम्मच बॅटर टाकून घ्यायचं आणि छान स्प्रेड करून घ्यायचं। हा डोसा अगदी पौष्टिक आहे कारण आपण यामध्ये 5 प्रकारचे कडधान्य यूज केलेले आहे। मुलं असं ज्वारी वगैरे मुलं खात नाही
तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना देऊ शकता। हा डोस्याची रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनला जरी दिली तरी डोसा हा जास्त वेळपर्यंत असाच क्रिस्पी राहते। तर त्यानंतर 1 चम्मच तेल टाकून घ्यायचं आणि सकाळच्या नाश्त्याला सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। अगदी कमी तेलामध्ये आपण ही रेसिपी बनवत आहे, त्यामुळे खूप हेल्दी आणि टेस्टी सुद्धा होते। कोणाला वाटणार सुद्धा नाही की आपण 5 प्रकारचे कडधान्य वापरून हा डोसा बनवलेला आहे। तर 2 मिनिटे छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला डोसा परतून घ्यायचा आणि काढून घ्यायचा। पहिले साइड काढायचा आणि नंतर आतला भाग काढायचा, जेणेकरून डोसा हा तुटत नाही। तर बघू शकता छान आपला क्रिस्पी डोसा तयार आहे। तशाच पद्धतीने दुसरा सुद्धा डोसा टाकून घेते। 1 चम्मच तेल टाकून घेतलं, तेल छान स्प्रेड करून घेत आहे। तशाच पद्धतीने दुसरा सुद्धा डोसा मी बनवून घेतला। डोशाच्या पहिले साइड काढायच्या आणि नंतर आतला भाग काढायचा। हे मी लोखंडी तव्यावर बनवले आहे, त्यामुळे थोडा काढायला भारी जाते। नाहीतर आपण नॉनस्टिकवर जर बनवला तर अलगद आपला डोसा निघून येते। तर छान क्रिस्पी आपले डोसे तयार आहे। बाकीचे डोसे सुद्धा अशाच प्रकारे बनवून घेतले। छान आलूची भाजी, खोबऱ्याची चटणी सोबत मी हे सर्व केले। तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। खूप पौष्टिक आहे आणि मुलांच्या टिफिनमध्ये त्याला तर अगदी परफेक्ट आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। रेसिपी जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत, मित्रमंडळासोबत शेअर करा। ही रेसिपी तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून बघितली आणि प्रत्येक व्हिडिओला माझ्या तुम्ही खूप सारं प्रेम देता। 500 सबस्क्रायबर माझे कंप्लीट झाले, त्यासाठी सुद्धा तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।